आपलं 4th चॅप्टर आहे पहा, अल्टिट्यूड अँड मेडियन ऑफ अ ट्रायंगल. 7th स्टँडर्डमध्ये आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काढायला शिकलो आहे. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढायचं? आता हे सेगमेंट दिली आहे ए बी सेगमेंट जी आहे, तर कंपासच्या सहाय्याने आपण इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. अंदाजे या सेगमेंट जी आहे तिचं कंपासमध्ये एवढं डिस्टन्स घ्यायचं की ते निम्म्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, आणि ए या पॉईंटवरून आणि बी या पॉईंटवरून वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आर्क इथे मारलेले आहेत पहा, आणि जिथे दोन्ही आर्क इंटरसेक्ट झालेले आहेत त्या पॉईंटपासून इथे दोन्ही पॉईंट जोडलेले. हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर हा काय करतो पहा, सेगमेंटला इक्वल पार्टमध्ये डिवाईड करतो. नंतर अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर जेव्हा आपल्याला काढायचा असतो तेव्हा हा XYZ अँगल दिलेला आहे पहा. Y हा त्याचा व्हर्टेक्स आहे. एक लहान अंतर घ्यायचं पहा कंपासमध्ये आपल्या, आणि दोन आर्क इथे आपल्याला अँगलच्या साईडवर इंटरसेक्ट होतील असे दोन आर्क त्या कंपासच्या साईडने मारायचे आहेत. आणि हे जे दोन आर्क इथे मारलेले आहेत त्यावरून अँगलच्या इंटेरियर साईडला त्या आर्कचा उपयोग करून अँगलच्या इंटेरियर साईडला दोन आर्क जेव्हा आपण मारूया तेव्हा जो पॉईंट भेटेल तो व्हर्टेक्ससोबत जोडल्यावर आपल्याला अँगल बायसेक्टर काढता येतो. तर इथे अँगल बायसेक्टर काय करतो, अँगलचे दोन इक्वल पार्टमध्ये दोन इक्वल मेजरमध्ये डिवाईड करतो अँगलला. तर आता हे 7th क्लासमध्ये शिकलेलं ट्रायंगलचे अँगल बायसेक्टर इथे दिलेले पा काढून, इथे काढून दाखवलेले अँगल. ट्रायंगल हा जो ABC इथे दाखवलेला आहे फिगरमध्ये, याच्या तिन्ही अँगलला बायसेक्ट केलेलं आहे. तर अँगल कसे बायसेक्ट करायचे आधीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे तिन्ही अँगल बायसेक्ट केलेले आहे. तर तिन्ही अँगल बायसेक्टर जे आहेत ते एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. याचा अर्थ ऑल द 3 अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. जेव्हा ते एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्याला आपण म्हणतो की कॉन्करंट आहे. आणि त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला इथे आय या अक्षराने दाखवलेलं आहे. म्हणजे अँगल ए, अँगल बी आणि अँगल सीचा अँगल बायसेक्टर काढलेला आहे, आणि तो कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेला आहे, आय. तर आयला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स, आणि त्याला आपण इन सेंटर म्हणतो. ट्रायंगलचं काय म्हणतो, इन सेंटर. इन सेंटरची डेफिनेशन काय येईल, ऑल द 3 अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल meet each other at a single point. That point is called as a in center of a triangle. तर या ट्रायंगल ABC मध्ये आय हा इन सेंटर आहे. ट्रायंगल ABC काढून तिन्ही अँगल बायसेक्ट केलेले आहे, आणि जिथे तिन्ही अँगल बायसेक्टर इंटरसेक्ट झालेले आहे तो पॉईंट आहे आयला म्हणायचं इन सेंटर ऑफ अ ट्रायंगल. आता सर्कम सेंटर कशाला म्हणायचं? आता इथे हा जो ट्रायंगल दिलेला आहे TUV, या TUVच्या तिन्ही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले. TUV हा जो ट्रायंगल आहे त्या प्रत्येक साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे पा. ऑल द 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ट्रायंगल intersect each other in a single point. That point is called as circumcenter. That point is called as a circumcenter. आता TU, TV आणि UV या तिन्ही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर हे O या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहे. तर ओला आपल्याला म्हणता येईल पॉईंट O इज कॉल्ड ॲज अ सर्कमसेंटर. Point O is called as a circumcenter of a triangle.
What is mean by altitude? The perpendicular drawn from the vertex to its opposite side is called as a altitude. आता व्हर्टेक्स पासून अपोजिट साईडवर परपेंडिक्युलर काढला त्याला म्हणायचं अल्टिट्यूड. तर या फिगरमध्ये जो ट्रायंगल दाखवलेला आहे त्याचा वरच्या व्हर्टेक्समधून या खालच्या साईडवर परपेंडिक्युलर काढलेला आहे. तर ही याची अल्टिट्यूड आहे. परपेंडिक्युलर आहे ती बेसवर परपेंडिक्युलर आहे आणि कुठून काढलेली आहे? व्हर्टेक्सवरनं काढलेली आहे. त्याला म्हणायचं अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. ऑर्थो सेंटर कशाला म्हणायचं द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ 3 अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज अ ऑर्थो सेंटर. The point of concurrence of 3 altitude of triangle is called orthocenter. आता हा जो ट्रायंगल ABC आहे यामध्ये पॉईंट A पासून परपेंडिक्युलर काढलेला आहे. पॉईंट C पासून AB या साईडवर परपेंडिक्युलर काढलेला आहे आणि B पासून AC या साईडवर परपेंडिक्युलर काढलेला आहे. ऑल द 3 altitudes intersect each other at a single point. This point is called as a orthocenter of the triangle. तर हे जे परपेंडिक्युलर काढायचे आपल्याला हे आपण सेट स्क्वेअरच्या साहाय्याने काढणार आहे का? इथे एकदा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढायचं आणि अँगल बायसेक्टर कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना हे सेगमेंट आहे AB. इथे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं कंपासमध्ये तुमच्या आणि वरती आणि खाली A पॉईंटवरनं आर्क काढले आपण. त्याचप्रमाणे B या पॉईंटवरनं 2 आर्क काढले आणि हे जॉईन करायचे आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे. हा झाला तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर हे तुम्ही 7 क्लासमध्ये शिकलेले आहात परपेंडिक्युलर बायसेक्टर. नंतर अँगल बायसेक्टर कसं काढायचं व्हर्टेक्सवर कंपासचं या पद्धतीने ठेवायचं 2 आर्क इथे अंदाजे अंतर घ्यायचं. हे 2 आर्क आपण या साईडला इंटरसेक्ट होतील असे घ्यायचे आणि या 2 आर्कचा वापर करून थोडंसं अंतर वाढून घ्यायचं आणि इंटेरियर साईडला हा एक आणि इथून या पद्धतीने हा झाला. हा पॉईंट भेटला तुम्हाला आणि हा जोडून घ्यायचा आहे. तर हा झाला तुमचा अँगल बायसेक्टर. आता ट्रायंगल काढून तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओत सांगितलं आहे त्या पद्धतीने ट्रायंगल काढायचा आणि जेव्हा तुम्ही तिन्ही अँगल बायसेक्ट कराल तिन्हीचे अँगल बायसेक्टर काढाल तेव्हा तुम्हाला जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटेल तो आहे इन सेंटर. आणि जेव्हा तुम्ही तिन्ही साईड बायसेक्ट कराल तेव्हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो भेटेल त्याला म्हणायचं सर्कम सेंटर. तर हे तुम्ही करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला एक एक अँगल करून दाखवला आणि एक साईड करून दाखवलेली आहे सेगमेंट. तर सेगमेंट इथे 3 साईड आहे. 3 साईड बायसेक्ट करायच्या परपेंडिक्युलर बायसेक्ट काढायचं आणि तिन्ही अँगलचे अँगल बायसेक्टर काढायचे इन सेंटरसाठी. आता आपल्याला अल्टिट्यूड कशी काढायची हे आपल्याला पाहायचं आहे. तर आता या ट्रायंगलमध्ये अल्टिट्यूड जर काढायची असेल आपल्याला बाय युजिंग सेट स्क्वेअर तर हा सेट स्क्वेअर आहे या ट्रायंगलला आपण नाव देऊया ABC. आता हा कसा ठेवायचा तर सेट स्क्वेअरचा हा 90चा अँगल आहे हा 90चा अँगल हा
ज्या साईडवर आपल्याला अल्टिट्यूड काढायची आहे त्या साईडवर ही खालची साईड आली पाहिजे, ही एज आली पाहिजे. अल्टिट्यूड्स मीन्स काय? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स टू इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज अ अल्टिट्यूड. आपल्याला 3 अल्टिट्यूड इथे काढता येतात. तर आता ही खालची साईड पा कशी ठेवायची? ही याच्यावर सरळ आली पाहिजे. हे पा याच्यावर खालची साईड ही या लाईनवर सरळ ठेवायची आहे. आणि ही जी वरची साईड आहे सेट स्क्वेअरची, ही अशी ॲडजस्ट करायची की जेणेकरून ही साईड आपल्या ए पॉईंटवर आली पाहिजे. आपल्याला ए या पॉईंटवरनं काढायचं आहे ना अल्टिट्यूड. तर याला असं ॲडजस्ट करायचं पा की आता एक एज कशावर आहे? खालच्या साईडवर आहे, बी सीवर. आणि एक एज आहे ती बरोबर पॉईंट एवर आलेली आहे. आणि हे झाले तुमची एक अल्टिट्यूड. 90चा अँगल येतो इथला. आता बी या ठिकाणी अल्टिट्यूड काढायची असेल तर पुन्हा हा 90चा अँगल या साईडवर आला पाहिजे. आणि याला बरोबर असं ॲडजस्ट करायचं, असं वाकडा किंवा असं धरायचं नाही, या साईडवर आला पाहिजे हा सेट स्क्वेअर. आणि दुसरी जी त्याची एज आहे ती बी या पॉईंटवर आली पाहिजे. तर ही झाली तुमची सेकंड अल्टिट्यूड. बी या पॉईंटवरनं. त्याचप्रमाणे सी या पॉईंटवरनं तिसरी अल्टिट्यूड काढायची. तर आपल्याला ए बीवर एज घ्यायची ही, आणि ए बी सी एल एम एन. तर ए या पॉईंटपासून आपण एल अल्टिट्यूड काढली आहे बी सीवर, बी पॉईंटपासून बी एम अल्टिट्यूड काढलेली आहे, आणि सी पॉईंटपासून सी एन ही अल्टिट्यूड काढलेली आहे ए बीवर. तिन्ही अल्टिट्यूड ह्या एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहे. त्याला म्हणायचं ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर म्हणतात त्याला. आता अशा प्रकारचे अल्टिट्यूड तुम्हाला 3 टाईपच्या ट्रायंगलमध्ये काढायचं आहे. हा ॲक्यूट अँगल ट्रायंगलचं मी काढून दाखवलं आहे पहा. ऑप्टूस अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल. तर पहिले आपण राईट अँगल ट्रायंगलसाठी पाहूया. राईट अँगल ट्रायंगल काढते मी इथे. हा राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे. ए बी सी. आपली अल्टिट्यूडची डेफिनेशन आहे अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स टू इट्स अपोजिट साईड. मग आता ए वरून आपल्याला अल्टिट्यूड काढायची असेल तर हा सेट स्क्वेअर आपल्याला ए वरून खालच्या साईडवर धरायचा आहे. अर्थातच हा 90चाच अँगल आहे, त्यामुळे ए वरून अल्टिट्यूड जेव्हा आपण परपेंडिक्युलर काढणार आहे बी सीवर तर हे स्ट्रेट येणार आहे. म्हणजे एक अल्टिट्यूड काय झाली? ए बी. इथे सी बी पण परपेंडिक्युलर आहे ए बीला. मग सी वरून डबल दुसरी परपेंडिक्युलर आपल्याला काढता येणार नाही, ही ऑलरेडी आहेच. म्हणजे सी बी इज परपेंडिक्युलर टू ए बी. म्हणजे सी बी ही एक अल्टिट्यूड झालेली आहे. आणि तिसरी अल्टिट्यूड आपल्याला काढायची आहे बी वरून ए सीवर. आता पुन्हा ही एज आपली, हा 90चा अँगल, आणि ही एज आली पाहिजे ए सीवर ही, आणि एक एज आली पाहिजे बी या पॉईंटवर. आणि इथून असं आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे. याला आपण नाव देऊ बी एम. आता इथे या ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये ऑर्थो सेंटर कुठे आहे पहा? ऑर्थो सेंटर लाय इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. इन द इंटेरियर. हा पार्ट जो आहे हा इंटेरियर पार्ट आहे. इथे ऑर्थो सेंटर कुठे राहणार आहे? ए बी अल्टिट्यूड आहे,
बी सी अल्टिट्यूड आहे आणि बी एम अल्टिट्यूड आहे. तिन्ही अल्टिट्यूड एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. तो पॉईंट आहे पहा तुमचा, ही एक अल्टिट्यूड, ही दुसरी अल्टिट्यूड आणि तिसरी अल्टिट्यूड. तिन्ही अल्टिट्यूड या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेलं आहे. म्हणजे ऑर्थो सेंटरची पोझिशन कुठे आहे? ऑर्थो सेंटर लाय ऑन द राईट अँगल ऑन द व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल. हा व्हर्टेक्स आहे ना, या व्हर्टेक्सवर राईट अँगल ट्रायंगलच्या जिथे राईट अँगल तयार होतो त्या व्हर्टेक्सवर ऑर्थो सेंटर इथे असते. म्हणजे बी हा ऑर्थो सेंटर झाला आहे. जसं इथे आपण ओ दाखवलेला आहे ऑर्थो सेंटर, तर या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ऑर्थो सेंटरला आहे इन ऑन द राईट अँगल ऑन द व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल. तिसरं कन्स्ट्रक्शन आहे पहा, इथे एक ऑप्टूस अँगल ट्रायंगल काढूया आपण. ऑप्टूस अँगल ट्रायंगल ज्यामध्ये एक अँगल हा ऑप्टूस अँगल असतो. आता याच्यामध्ये जेव्हा अल्टिट्यूड काढायची आहे, तर आता पहा या साईडवर अल्टिट्यूड काढणं सोपं आहे. पहा आता ही एक अल्टिट्यूड आपण काढूया. एक अल्टिट्यूड आपल्याला भेटले. आता त्याला नाव देऊया आपण ए बी सी. आता आपल्याला ए या पॉईंटवरनं अल्टिट्यूड काढायची बी सीवर, तर ही अशी तर येणार नाही आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी, जेव्हा अल्टिट्यूड काढायची तर हा अँगल एपासून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. तर हा परपेंडिक्युलर हा बी सीवर नाही आहे, तर त्या बी सीला आपल्याला प्रोड्यूस करावं लागेल, वाढवावं लागेल. बी सीला आपल्याला वाढवावं लागेल इथे, तेव्हा ती अल्टिट्यूड खाली टच होईल. आता एपासून अल्टिट्यूड काढायची आहे. हा सेट स्क्वेअर इथे पहा, बी सीवर हा इकडे असं सरकवत नेला पहा, आणि ही जी एज याची ही आली पाहिजे आपली ए या पॉईंटवर आली पाहिजे. ही झाली तुमची सेकंड अल्टिट्यूड झाली. जायला नाव देऊ आपण इथे यम, हा झाला यन. आता तिसरी अल्टिट्यूड जर काढायची असेल तर तुम्हाला पुन्हा सीवरनं काढायची आहे. सी या पॉईंटवरून आपल्याला ए बीवर परपेंडिक्युलर काढायचं आहे. तर असा सीवरून असं तर येणार नाही आहे, तर आपल्याला या पद्धतीने, तर पुन्हा इथे काय करायचं आहे, आपल्याला ए बी ही वाढवून घ्यायची. ए बीला वाढवावं लागेल इथे पहा. पहिले वाढवून घ्यायची ही, आणि आता परपेंडिक्युलर काढायचं पहा. सेट स्क्वेअर पहा, एक एज आपण सीवर धरली आणि एक एज या वाढवलेल्या ए बीवर धरलेली आहे, आणि इथून ही परपेंडिक्युलर काढली. ही झाली तिसरी अल्टिट्यूड. आता या तिन्ही अल्टिट्यूड एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. आता या इथे तर आपल्याला दिसत नाही आहे इंटरसेक्ट झालेला, याला प्रोड्यूस करायचं पहा. याला वाढवायचं पुढे जाऊन ते मीट होतात एकमेकांना, त्याला वाढवलं इथे डॉटेड लाईननी. याला पण आपण वाढवूया. हा आहे तुमचा ऑप्टूस अँगल ट्रायंगलचा ऑर्थो सेंटर
पहा आता हा ऑप्टस अँगल ट्रायंगल होता आपला. हा याच्या तिन्ही अल्टिट्यूड काढले आपण. बी पासून काढली BM, ए पासून काढली AN आणि सी पासून काढली, याला नाव देऊ आपण AP. आता तिन्ही अल्टिट्यूडला याला पुढे वाढवल्यावर ह्या O या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेला आहे पहा. हा झाला तुमचा ऑर्थो सेंटर. याची पोझिशन काय सांगता येईल आपल्याला? ऑर्थो सेंटर लाय इन ऑप्टस अँगल ट्रायंगल. ऑर्थो सेंटर लाय इन द एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल. आता आपल्याला पाहायचं आहे हाऊ टू ड्रॉ द मीडियन. तर पहिले मीडियन म्हणजे काय? द सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड. सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज अ मीडियन. आता हे कन्स्ट्रक्शन कसं काढायचं? BCचा मिड पॉईंट कसा काढायचा पहा. तर इथे मिड पॉईंट काढताना आपल्याला याचं सेंटर कसं काढायचं? तर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावं लागेल. तर हा झाला M. काय झाला याचा? मिड पॉईंट झाला. म्हणजे हे BM इज इक्वल टू CM असेल. हे दोन्ही डिस्टन्स कसे असतील? सेम असतील. आणि द सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज अ मीडियन. म्हणजे आपण जर A आणि M जोडलं तर आपल्याला काय भेटेल? ही आपल्याला AM ही मीडियन भेटेल. ही आपण एक मीडियन आपण इथे काढून तुम्हाला दाखवलेली आहे. आता all the three medians of triangle intersect each other at a single point. That is mean by all the three medians are concurrent. जेव्हा कोणत्याही 3 किंवा अधिक लाईन्स एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात तर त्याला आपण म्हणतो कॉन्करंट. All the three medians intersect each other in a single point. That point is called as a centroid. आता मी तुम्हाला एक मीडियन काढून दाखवली. अशा इकडे ABवर ABचा मिड पॉईंट घ्यायचा आणि C सोबत जोडला म्हणजे असंच कन्स्ट्रक्शन करायचं. आणि जोडल्यावर दुसरी मीडियन आपल्याला काढता येईल. आणि ACचा मिड पॉईंट याच पद्धतीने परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून त्याचा मिड पॉईंट घ्यायचा आणि तो जोडायचा B सोबत. तर तिन्ही मीडियन जेव्हा काढल्या जातील तेव्हा त्या एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील. त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला म्हणायचं सेंट्रॉइड. तर सेंट्रॉइडची एक प्रॉपर्टी आहे. पहिले तुम्ही सेंट्रॉइड काढून घ्या कन्स्ट्रक्शन आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे मी ते तुम्हाला सांगते. आता ट्रायंगल ABCमध्ये आपण तिन्ही मीडियन काढणार आहे आणि मीडियनच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला आपण म्हणतो सेंट्रॉइड. सेंट्रॉइडची पोझिशन इथे आपण निश्चित करणार आहे पहा. त्यासाठी आपण BCला बायसेक्ट करूया. तिन्ही सेगमेंट पहिले बायसेक्ट करून घेऊया. हा झाला पॉईंट, मिड पॉईंट झाला BCचा. आता ACला बायसेक्ट करून घेऊया. N हा मिड पॉईंट झाला. सेगमेंट ACचा झाला आणि ABचा मिड पॉईंट काढायचा आपल्याला. पाहिजे
अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे पहा. हा पी मिड पॉईंट आहे साईड ए बीचा. आता आपली डेफिनेशन काय मीडियनची? द सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज अ मीडियन. ही मीडियन काढली आपण पहिली ए एम. सेकंड मीडियन काढू आपण. हा व्हर्टेक्स पी सोबत जोडावा लागेल. पी हा ए बीचा मिड पॉईंट आहे आणि हा ए बीला अपोजिट व्हर्टेक्स आहे. या व्हर्टेक्सपासून पी जोडायचा आपल्याला. हे सेकंड मीडियन भेटेल. आणि तिसरी मीडियन आपल्याला हा एन पॉईंट जोडायचा आहे बी या व्हर्टेक्ससोबत. पहा हा पॉईंट भेटला आपल्याला जी सेंट्रॉइड. All the three medians intersect each other in a single point. That point is called as a centroid of triangle. The centroid is denoted by here the point G. आता आपल्याला इथे हे डिस्टन्स आपण मोजून पाहूया. GM. आपल्याला सेंट्रॉइडची प्रॉपर्टी शिकायची आहे. GM हे आपल्याला मोजायचं आहे पहा. GM हे डिस्टन्स टू 2.4 आलेलं आहे. GM 2.4 सेंटीमीटर. आता AG हे अंतर मोजा. AG हे मोजायचं आपल्याला स्केलवर. .8 AG हे डिस्टन्स 4.8. यावरून आपण असं सांगू शकतो. हे आता आपण हे एका मीडियनचं पाहिलं. असंच तुम्ही GN आणि BG नंतर GP आणि GC हे मोजायची आपल्याला डिस्टन्स. आता AG आणि GM. तर GM हे 2.4 आलं इथे 2.4 आणि AG हे डिस्टन्स आलेलं आपलं 4.8. यावरून आपल्याला असं सांगता येते सेंट्रॉइड डिव्हाइड्स द मीडियन इन द रेशो. 2.4चा हा डबल आहे. 2.4चा हा वरचा जो पार्ट आहे हा डबल आलेला आहे. म्हणजे आपल्याला असं निष्कर्ष प्रॉपर्टी आपल्याला अशी काढता हे सांगता येईल की सेंट्रॉइड डिव्हाइड्स द मीडियन इन द रेशो 2:1. 2:1 पहा इथे AG अपॉन GM याचा रेशो घेतला तर 4.8 अपॉन 2.4 म्हणजे हा रेशो किती येतो 2:1. तर त्याचप्रमाणे BG अपॉन GN हा रेशो पण किती येणार आहे 2:1 आणि CG अपॉन GP हा रेशो येणार आहे 2:1. तर हे सर्व डिस्टन्स आपण मोजून इथे लिहू शकतो. तर प्रत्येकाने याचप्रमाणे ट्रायंगल काढायचा. प्रत्येक साईडला बायसेक्ट करायचं. बायसेक्ट केल्यावर प्रत्येक साईडचा मिड पॉईंट भेटेल. मिड पॉईंट हा व्हर्टेक्ससोबत जोडल्यावर तिन्ही मीडियन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील. त्या पॉईंटला म्हणायचं सेंट्रॉइड. आणि सेंट्रॉइड निश्चित झाल्यावर
मीडियनचे जे 2-2 पार्ट झालेले आहे, व्हर्टेक्सपासून वरचा आणि खालचा पार्ट, प्रत्येकाचे मेजरमेंट इथे लिहायचे आणि प्रत्येकाचा रेशो काढायचा आहे. जसं आता इथे AG/GM काढलेला आहे, तर तुम्ही नंतर काढायचा BG/GL आणि CG/CP काढायचा. हा प्रत्येक रेशो 2:1. यावरनं आपल्याला ही प्रॉपर्टी सांगता येईल, द सेंट्रॉइड डिव्हाइड्स द मेडियन इन द रेशो 2:1.